हनुमान जयंतीच्या निमित्ताने अजितदादांच्या स्मृती प्रित्यर्थ वानेवाडी ग्रामस्थांकडून अनोखी श्रद्धांजली। बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे हनुमान जयंतीच्या औचित्य साधून माननीय अजितदादांच्या स्मृती प्रित्यर्थ वानेवाडी ग्रामस्थांनी भव्य रक्तदान करत एक अनोखी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आल्या। तसेच सामाजिक कार्यात सदैव तत्पर असलेल्या वानेवाडी येथील 7 संवाद व स्वच्छता ग्रुप व गावातील युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 11 सोमेश्वर नगर वानेवाडी। सात संवाद स्वच्छता ग्रुप गेली 10 वर्ष सामाजिक उपक्रम राबवत असतो। यंदा हनुमान जन्मोत्सवानिमित्त माननीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्या निमित्ताने वानेवाडीतील तरुण ग्रामस्थ आणि समस्त ग्रामस्थ वानेवाडी यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। बहुसंख्य तरुणांनी आपला उत्साह रक्तदान करून दाखवलेला आहे। आज येथे 7 संवाद ग्रुपतर्फे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, माननीय श्री अजितदादा आपले लाडके अजितदादा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अतिशय उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम आयोजित आज केलेला आहे। रक्तदानाच्या महत्त्वासंदर्भात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की नवीन युवा पिढींना रक्तदानाचं महत्त्व कुणी सांगण्याची गरज नाही आहे। त्यांना प्रत्येकाला स्वतःला रक्तदानाचं महत्त्व अतिशय उत्कृष्टरित्या समजलेलं आहे आणि आपल्या भारतामध्ये जे रक्ताचा तुटवडा आत्ता भासतोय त्याची भविष्यात मी खात्रीशीररित्या सांगू शकतो की या नवीन युवा पिढीमुळे भविष्यात अजिबात तुटवडा भासणार नाही। आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम असे जे 7 संवाद ग्रुपतर्फे वानेवाडी पंचकृषीमध्ये आयोजित केले जातात, अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि माझा याला पूर्ण पाठिंबा आहे। नमस्कार। आज वानेवाडी ग्रामपंचायत वानेवाडी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने जो यात्रेचा कार्यक्रम दरवर्षी भव्य यात्रेचा कार्यक्रम आयोजित केला जातो, परंतु आपल्या लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांच्या दुःखद निधनामुळे वानेवाडी गावाने आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून यात्रेचा कार्यक्रम पूर्ण कॅन्सल केला व वानेवाडी गाव 7 संवाद स्वच्छता या ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं आणि सकाळपासून 7 वाजेपासून रक्तदान शिबिर चालू आहे। युवकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। आम्ही समजतो की ही दादांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि या निमित्ताने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो।